आपण आपले स्टुडिओ सेटअप रेडी केला आहे आणि आपण एक प्रॉपर वेमध्ये आपले क्लास सेटअप केले आहे, बट त्याचमध्ये आपल्याकडे डाऊट असतं की आपण पूर्ण सेटअप तर केलं आहे, त्याचमध्ये आपले जे इक्विपमेंट्स आहे ते कोणते लावणार आणि त्याचमध्ये आपल्याला रिकॉर्डिंगसाठी कोणता कॅमेरा बेस्ट आहे। आता आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे आणि त्याचमध्ये आपल्याला हे डाऊट असतं की आपण कोणता कॅमेरा घ्यायचा आणि मार्केटमध्ये बरंच काही कॅमेरा अवेलेबल्स आहे, बट हे जे डाऊट्स आहे की आपण टीचिंगसाठी आपला स्टुडिओ सेटअपसाठी आपण कोणता कॅमेरा घ्यायचा, हे डाऊट सगळ्यांच्याकडे असतात। जे काय एज्युकेटर्स आहे, यूट्यूबर्स आहे किंवा ऑनलाईन टीचिंग करत आहेत किंवा ऑफलाईन पण टीचिंग करत आहेत, म्हणजे आपल्याला हे जे डाऊट्स आहे हे बऱ्याच लोकांना असतं की आपण कोणता कॅमेरा घ्यायचा आणि त्याचमध्ये कसं आपल्याला क्वालिटी भेटणार, कसं आपल्याला प्रोडक्टिव्हिटी भेटणार, हे एक डाऊट असतं। ते हे जे डाऊट्स आहे आज क्लिअर करणार आलो आहे मी, संदीप धीवर। सगळ्यांचं स्वागत करतोय स्मार्ट इन्फोव्हिजन पुण्यातला। जसं की आपण एक आपली स्टुडिओ सेटअप रेडी केले, त्याचमध्ये जे इक्विपमेंट्स आहे आपल्याकडे ते आपले इक्विपमेंट्स आपण पाहू शकता। हा बेंचमार्कचा डिजिटल बोर्ड आहे 75 इंचेस आणि जे समोर तुम्ही पाहतात ते कॅमेरा आहे 4K PTZ आणि माईक आपण जे यूज करत करायची माईक यूज करत आहे आपण, आणि जे सर्व्हर तुम्ही पाहत आहात हा सर्व्हर आहे आणि लाइटिंग आपण पाहू शकता। हे जे इक्विपमेंट्स आहे हे आपल्याला रिक्वायरमेंट असतं। यामध्ये आपल्याला जे आहे डाऊट्स ते आज आपण क्लिअर करणार आहे की आपल्याला कोणता कॅमेरा घ्यायचा आणि त्याच कॅमेरामध्ये कसं क्वालिटी आपल्याला भेटतं आणि त्याचा बेनिफिट काय आहे, आपण कसं ते यूज करू शकता। आता आपण इथे पाहत आहात की हा जे आहे आपला smartinfovision.com हा आपली वेबसाईट आहे, जिथे आपण जाऊन जे काय आपले डाऊट्स आहे ते आपण क्लिअर करू शकता। जर काय इन्क्वायरी आहे किंवा आपल्याला काय क्वेरीज वगैरे असेल किंवा काय सर्च करायचं असेल ते आपण इथे येऊन आपली जी इन्फॉर्मेशन आहे स्मार्ट इन्फोव्हिजनची ते आपण पूर्णपणे पाहू शकता। तर विदाउट इंटरप्शन आपण स्टार्ट करूया आणि पाहूया की आपण कोणता कॅमेरा आपल्या स्टुडिओ सेटअपसाठी रिक्वायरमेंट असतं। जसंच की मार्केटमध्ये बरंच काहीच कॅमेरा अवेलेबल आहे आणि भरपूर लोक यूज पण करतात आहे की कोणता कॅमेरा घ्यायचा आणि त्याचमध्ये काय आपल्याला भेटणार। इथे आपण पाहतात कॅमेरा फॉर स्टुडिओ सेटअप। आता स्टुडिओ सेटअप आपण केला आहे, बट त्याचमध्ये आपण कॅमेरा कोणता यूज करतात, बरेच लोक यूज करतात। जसं की आपण पाहू शकता जे कॅमेरा आहे भरपूर अवेलेबल्स आहे। जसं की आहे आपल्याकडे DSLR आहे, ते DSLR पण आपण भरपूर लोक यूज करतात। ते जर आपण यूट्यूब व्हिडिओज वगैरे बनवतात तिथे पण आपण पाहू शकता किंवा स्टुडिओ सेटअप स्टार्ट करत आहात त्याचमध्ये पण लोक यूज करतात। त्यानंतर आहे कॅमकॉर्डर, हा पण कॅमेरा अवेलेबल आहे मार्केटमध्ये किंवा हे जे कॅमेराज आहे ते पण लोक यूज करतात आहे। आणि थर्ड वन आहे आपला मिररलेस कॅमेरा, हे पण कॅमेराज आहे जे आपण नॉर्मली रिकॉर्डिंगसाठी आपण यूज करतो। आणि जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपला हा 4K PTZ कॅमेरा। आता हे जे डाऊट असतं की 4K PTZ कॅमेरा काय आहे आणि ते आपण कसं यूज करायचं आणि त्याचमध्ये आपल्याला हे जे कॅमेराज आहे त्याचमध्ये असं काय आहे आणि ते 4K PTZ मध्ये असं काय आहे, ते आपण कसं त्याला डिफरंट करू शकता आणि त्याचमध्ये क्वालिटी कसं भेटतं ते आज आपण पाहणार आहे ते नक्की। आता जे आपलं 4K PTZ कॅमेराचं आपण करत आहात की म्हणजे हे जे मी रेकॉर्डिंग करत आहात ते आपण जे पाहतात ते पण आपल्या समोर 4K PTZ कॅमेरा लावला आपण कोणता, बेंचमार्कचा। आता हे जे कॅमेरा आहे बेंचमार्कचा त्याचमध्ये बेनिफिट काय आहे 4K मध्ये ते आपण आज पाहूया। आता इथे आपण पाहतात 4K PTZ कॅमेरा, समोर जे मी लावला आहे ते पण बेंचमार्कचा 4K PTZ कॅमेरा आहे आणि हे जे क्वालिटी आहे तुम्ही स्वतः आज आपण पाहणार आहे, यूज करून दाखवणार मी तुम्हाला। सर्वात मोठी गोष्ट याचमध्ये जे आपल्याला बेनिफिट भेटतं ते काय काय आहे। आता याचमध्ये आपल्याला जे रोटेशन असतं आपण म्हणजे आपल्याला 360 रोटेट आपल्याला भेटतं, म्हणजे आपल्याला ऑफलाईन, ऑनलाईन किंवा हायब्रिड मोडमध्ये जायचं आहे ते आपण या कॅमेरावरून आपण इझिली जाऊ शकता। म्हणजे काय की आपण 360 कॅमेरा रोटेट करू शकता, जसं की मी दाखवतो इथे पाहू शकता तुम्ही। लेफ्ट राइट, अप अँड डाऊन, म्हणजे 360 रोटेड आहे कॅमेरा। आपण ऑफलाईन पण यूज करू शकता किंवा ऑनलाईन पण यूज करू शकता इझी वे मध्ये। अँड सेकंड थिंग्स, याचमध्ये आपल्याला मेमरी कार्डची काही रिक्वायरमेंट नाही। जे काय आपले कॅमेराज आहे DSLR, कॅमकॉर्डर या वेगळे जे कॅमेराज आहे
त्याचमध्ये आपल्याला रिक्वायरमेंट असतं काय, मेमरी कार्ड किंवा जे आपले सेव्हसाठी डिव्हाइस असतं ते आपल्याला ठेवावं लागतं, की म्हणजे आपल्याला रिक्वायरमेंट आहे आपली डेटा सेव्ह करायची आहे. बट याचमध्ये आपल्याला काही मेमरी कार्ड लावायची गरज नाही. त्यानंतर आहे इथे कॅप्चा वगैरे कार्ड, हे पण आपल्याला रिक्वायरमेंट नाही. क्लॅरिटीसाठी आपण पाहू शकता की जे काही क्वालिटी आपण याचमध्ये HD 2K 4K सगळं क्वालिटी आपल्याला भेटतं. त्यानंतर इथे दिसत असेल मोठा जे कॉस्ट असतं आपल्या इथे ऑपरेटर, म्हणजे आपल्याला कोणताही ऑपरेटर ठेवायची गरज नाही. आपण जे काही दुसरं कॅमेरा यूज करतात DSLR, कॅमकोडर किंवा मिररलेस जे काय आहे त्याचमध्ये आपल्याला एक पर्सन रिक्वायरमेंट असतं. आपण तो आपल्याला पोझिशनवर सेट करणार. बट याचमध्ये आपल्याला कोणताही ऑपरेटरचा रिक्वायरमेंट नाही. आणि यास जे कॉस्ट असतं ऑपरेटरची ते पण तो आपल्याला वाचवून देतो. म्हणजे ऑपरेटर आपण ठेवला नाही, त्याचमध्ये आपली जे कॉस्ट आहे ते पण आपल्याकडे वाचतात. आता हे जे सगळं आहे पूर्ण डिपेंडेंट आहे कुठेवर, आपल्या रिमोटवर. आपण पूर्ण ॲक्सेस करू शकतो फक्त या रिमोटवरून. याचमध्ये जे जसं आपल्याला पाहिजे अप अँड डाऊन, झूम इन, झूम आउट आपण स्वतः पाहू शकता. जेवढा झूम पाहिजे तेवढा झूम आपण इझिली करू शकता. आणि क्लॅरिटी वाईज पण तुम्ही पाहू शकता स्वतः बघा, किंवा इथे पण पाहू शकता जे आपण रायटिंग केलं आहे. आणि झूम कमी करायचं तर आपण इझिली कमी करू शकता. आणि लेफ्ट राईट अप अँड डाऊन 360 आपण इझिली रोटेट करू शकता. आणि याचमध्ये जे लेन्स आहे तो कोणता लेन्स आहे, सोनी. म्हणजे याचमध्ये जे लेन्स आपल्याला भेटतात ते सोनीचा लेन्स आपल्याला भेटतं. अजून 12x झूम आहे, जी कॅपॅसिटी आहे ती 12x झूम आहे. अँड हा वर्क करता आपलं 60 fps वर. त्याचवर आपल्याला जे क्वालिटी भेटतं ते एक प्रॉपर वेमध्ये आपल्याला क्वालिटी भेटतं. आणि हे जे कॅमेऱ्याची वॉरंटी वगैरे असतं हे 3 इयर्स वॉरंटीमध्ये आपल्याला भेटतं. आणि याचमध्ये जे क्वालिटी आपण दिसत आहे ते एक वेगळीच क्वालिटी आपल्याला पाहणार दिसतं. आता इथे आपण जे रेकॉर्डिंग करत आहात ते पण आपण बेंचमार्कचा 4K PTZ कॅमेरा आपण यूज करत आहात. याचमध्ये अजून असं आहे की हे जे सगळं आपण कनेक्टेड आहे ते आपल्या कुठे कनेक्टेड आहे, म्हणजे याचमध्ये आपण दाखवलं होतं की आपल्या मेमरी कार्ड, कॅप्चा कार्ड आणि कोणत्या ऑपरेटरचा रिक्वायरमेंट नाही. आणि हा जे कॅमेरा आहे तो 24/7 आपण यूज करू शकता. म्हणजे 1 तास, 2 तास किंवा 4 तास असं काय त्याचे काही टाईम लिमिट नाही. आपण 24/7 हा कॅमेऱ्याला आपण यूज करू शकता. आणि हा जे कॅमेरा कनेक्टेड आहे कुठे, आपल्या सर्व्हरवर. आपण पाहू शकता की हे जे कॅमेरा आहे तो कनेक्टेड आहे आपल्या सर्व्हरवर, जिथे आपण जे काय डेटाज आहे, जे काय आपले क्वालिटी वाईज आहे डेटाज आणि किंवा आपले जे व्हिडिओज आहे ते प्रॉपरली सेव्ह होणार तिथे. म्हणजे आपले एकच टाईमवर आपले बरेच कामं होऊन जातात. म्हणजे आपल्याला दुसऱ्या ठिकाणी कोणताही डेटा सेव्ह करण्याची काही गरज नाही. इथे जर आपल्याला काय एडिटिंग पण करायचं आहे ते पण आपण इझी याच कॅमेरावरून, याच सर्व्हरवरून आपण करू शकता. अँड याच कॅमेऱ्यावर आपल्याला जे क्वालिटी आपण सेव्ह करता, म्हणजे आपण 1 तास, 2 तास किंवा 4 तासाची आपण व्हिडिओ बनवतात, त्याचमध्ये आपल्याला जे दुसरा जे कॅमेरा आहे त्याचवर आपण जे व्हिडिओज क्रिएट करतात त्याचमध्ये आपली भरपूर मोठी GB तो कन्झ्युम करतात. बट याच कॅमेरामध्ये ते आपल्याला एक क्वालिटी भेटतात तर स्वतः आपल्याला कंप्रेस करून ते कमी GBमध्ये आपल्याला प्रोव्हाइड करतं. म्हणजे हे जे कॅमेरा आहे आपण टीचिंगसाठी अगर प्लॅन करत आहात तर आपण एकदा याचवर आपण यूज करू शकता. म्हणजे 4K PTZ कॅमेरा इज अ बेस्ट आहे फॉर ऑनलाईन किंवा ऑफलाईन टीचिंग किंवा हायब्रिड मोडसाठी. जर आपण पण आता प्लॅन करत आहात की हा कॅमेरा आपल्याला पण पाहूया किंवा आपल्याला पण घ्यायचा आहे, ते आपण महाराष्ट्रात पुण्यातमध्ये आपली जे स्मार्ट इन्फोव्हिजनची ब्रांच आहे किंवा तुम्ही कुठे असू द्या, कोणत्याही ठिकाणी असू द्या, कोणत्याही राज्यात असू द्या, तुम्ही तिथे आमचे जे ब्रांच आहे तिथे जाऊन तुम्ही स्वतः पहिला डेमो घ्या. तुम्ही स्वतः डेमो घेऊ शकता आणि एक्सपिरियन्स करू शकता की याच कॅमेऱ्यामध्ये असा वेगळा काय आहे जे दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये भेटत नाही.
आणि जी क्वालिटी आहे ती तुम्ही स्वतः पाहू शकता आणि याचमध्ये जे सर्व्हिस सपोर्ट आहे ते तुम्हाला कसं भेटतं हे पण तुम्ही स्वतः पाहू शकता आमच्या एक्सपिरियन्स सेंटरमध्ये येऊन. जर याचमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल किंवा कॅमेराजमध्ये स्वतः एक्सपिरियन्स करायचा असेल तुम्ही येऊ शकता किंवा आमची जे वेबसाईट आहे, आमच्या टोल फ्री नंबर आहे किंवा आमची जे कॉलिंग नंबर आहे त्याचवर तुम्ही कॉल करून आपले डाऊट क्लिअर करू शकता. आय थिंक हा व्हिडिओ पाहून तुमचं जे डाऊट होता की म्हणजे कोणता कॅमेरा घ्यायचा आणि कोणता नाही हे आय थिंक क्लिअर झाला असेल. आता इथे आपण पाहू शकता की जे मी दाखवणार आहे 4K PTZ कॅमेरा कसा आपल्याला दिसतं. हा डिजिटल बोर्ड आहे 75, 65, 86 इंचेसमध्ये. हा आहे बेंचमार्कचा 4K PTZ कॅमेरा. असा आपल्याला हा कॅमेरा दिसणार आणि आपल्याला भेटणार आणि याचमध्ये जे क्वालिटी आहे ते तुम्ही स्वतः पाहू शकता. आय थिंक हा व्हिडिओ पाहून तुम्हाला क्लिअर झाला असेल की एक स्टुडिओ सेटअपसाठी आपण कोणता कॅमेरा आपल्यासाठी बेस्ट आहे आणि कोणता कॅमेरा आपण घेऊ शकता ते आपण. जर यामध्ये काही डाऊट असेल किंवा काही क्युरीज असेल तर आपण कमेंट करू शकता आणि व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल आपण व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ असाच पाहिजे तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करा. आपण अशाच प्रकारे भरपूर व्हिडिओज आपण क्रिएट करतात आणि त्याचमध्ये जे आपले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहे ते आपण याचा अगोदर व्हिडिओजमध्ये आपण केलं आहे. आपण ते व्हिडिओ पण पाहू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. सगळं जे काय आहे आपले स्टुडिओ सेटअप किंवा पॉडकास्ट सेटअप किंवा ऑनलाईन सेटअप, हायब्रिड सेटअप कसा आपल्याला करायचा आहे हे सगळे इन्फॉर्मेशन आपण त्याच व्हिडिओमध्ये आपण केलं आहे. आणि याच व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल तर आपण स्वतः कमेंट करू शकता. अजून व्हिडिओ जर चांगली वाटली तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असाच व्हिडिओसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.